नाशिक पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीमध्ये वाद निर्माण झालाय। 18 प्रकल्पांच्या हस्तांतरणावरून नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे। पाहूयात। सुरुवातीपासूनच वादात राहिलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा वाद मुदत संपल्यानंतरही कायम आहे। 2016 मध्ये नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाला होता। केंद्र आणि राज्य सरकारकडून 750 कोटी आणि महानगरपालिकेचे 250 कोटी अशा 1000 कोटींच्या निधीतून 52 कामं स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतली होती। मात्र बहुतांश कामं मुदत संपल्यानंतरही पूर्ण झालेली नाहीयेत। त्यामुळे नाशिक महापालिकेने मूळ कागदपत्र ताब्यात नसल्याचं कारण देत स्मार्ट सिटीचे प्रकल्प हस्तांतरित करायला नकार दिलाय। त्यांनी जी कामं केले आहेत ते आपल्याकडे पत्र देऊन फक्त हँडओव्हर करतायत, तर आपल्याला तसं करून चालणार नाही। आपल्याला त्या कामाच्या निविदा काय होत्या, त्यात अटी शर्ती काय होत्या, त्यांनी ॲक्च्युअली काम काय केलेलं आहे, त्याची क्वालिटी काय आहे, त्याचा त्यांनी स्पेसिफिकेशन काय वापरलं, त्याप्रमाणे काम झालं आहे का नाही, हे सगळं तपासल्यानंतर आणि ते ताब्यात घेतल्यानंतर आपण ठरवू शकतो की त्यात काय करून घ्यावं लागेल। स्मार्ट सिटी कंपनीने 18 प्रकल्पांची कामं पूर्ण झाल्याचा दावा केलाय। स्मार्ट सिटी कंपनी आणि नाशिक महानगरपालिकेतील वादाची कबुली देखील स्मार्ट सिटीचे नाशिक सीईओ सुमंत मोरे यांनी दिली। कामं सुरू असताना बऱ्याच वेळेस नाशिक महापालिकेतून इन्स्ट्रक्शन येतात की हा रोड खोदू नका, कारण त्यांच्या प्रायोरिटी काही वेगळ्या असतात आणि स्मार्ट सिटी मिशन असल्यामुळं आपल्या प्रायोरिटी काही वेगळ्या असल्यामुळं हा आपला वाद वाटतो। परंतु वाद मुळात नसून त्या नाशिक महापालिकेच्या अडचणी असतील, त्या अडचणीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की या रोडवर काही काम करू नका, त्या रोडवर काम करू नका, याच्यामुळं थोडं स्मार्ट सिटीचे कामं पेंडिंग होत गेलेली आहेत। स्मार्ट सिटी कंपनीने शहरात अनेक कामं हाती घेतली होती। नाट्यगृह नूतनीकरण, गोदावरी सौंदर्यीकरण, मोठी उद्यानं, शहराच्या गावठाणातील 150 रस्ते, सीसीटीव्ही बसवणे, स्मार्ट सिटी पार्किंग, 4 जलकुंभांची उभारणीसह मीटर बसवणे अशी अनेक कामं हाती घेतली होती। यातील अनेक कामं अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होता। परिणामी पालिकेने सर्व कामांच्या तपासणीची कागदपत्र हाती येईपर्यंत स्मार्ट सिटीचे प्रकल्प हस्तांतर करून घ्यायला नकार दिलाय। परिणामी हा वाद कसा मिटणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। बातमीपत्राला सुरुवात करूयात। नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्फ सुधारणा विधेयकावर भाष्य केलं। वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं मोदींनी म्हटलंय। तसंच वक्फवर बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसच्या लांगुल चलनाच्या राजकारणावर कठोर प्रहार केलेत। काँग्रेसच्या लांगुल चलनाच्या राजकारणामुळे कट्टरवादाला खतपाणी मिळालं, पण त्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांवर अन्याय झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांच्या हिताचं रक्षण होईल असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केलाय। अलग देश का विचार सामान्य मुस्लिम परिवारों का नहीं था, बल्कि कुछ कट्टरपंथियों का था, जिसको कांग्रेस के कुछ नेताओं ने खाद पानी दिया ताकि वे सत्ता के अकेले दावेदार बन सके। साथियों, तुष्टीकरण की इस राजनीति में कांग्रेस को सत्ता मिली, कुछ कट्टरपंथी नेताओं को ताकत और दौलत मिली, लेकिन सवाल ये है आम मुसलमान को क्या मिला, गरीब पसमंदा मुसलमान को क्या मिला? उसे मिली उपेक्षा, उसे मिली अशिक्षा, उसे मिली बेरोजगारी, और मुस्लिम महिलाओं को क्या मिला? उन्हें मिला शाहबानो जैसा अन्याय, जहां उनका संवैधानिक हक कट्टरपंथ की भेंट चढ़ गया। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। गरीब मुस्लिमांचा फाळणीला विरोध होता, मात्र काही कट्टरवाद्यांनी फाळणीची मागणी केली आणि त्याचे फायदे घेतले। पंतप्रधान मोदींचा नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये घणाघात। भावना की भी रक्षा होगी, सबके हक भी महफूज रहेंगे। वक्फ दुरुस्ती कायदा म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल। पंतप्रधान मोदींचं नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये महत्त्वाचं विधान।
तुष्टीकरण की इस राजनीति में आम मुसलमान को क्या मिला? मुझे लगता है 8 या 10 दिन में उसकी फाइनल घोषणा हो जाएगी। तो टोल बढ़ेगा कम हो जाएगा? 100% कम होगा। नव्या पॉलिसीनंतर टोल कमी होणार. नेटवर्क 18 रायझिंग भारतमध्ये नितीन गडकरींची मोठी घोषणा. कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा. खासदार सुनील तटकरेंसह नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू. रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यास मज्जाव. पुणे पोलिसांनी दिले आदेश. पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत 22 कोटींचा कर भरण्यासाठी नोटीस. तातडीनं 2 दिवसात पैसे भरण्याची सूचना, अन्यथा कारवाईचा इशारा. मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागा मालक खिलारेंनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट. आरोग्य व्यवस्था सुधारत नाही तोवर हा दुखवटा उतरणार नसल्याची खिलारेंची प्रतिक्रिया. रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरूंपैकी 3घांचा मृत्यू. हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनामुळे मृत्यू, नातेवाईकांचा आरोप. आणि जयपूरमध्ये भरधाव कारनं अनेकांना चिरडलं. भीषण अपघातात 3घांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी. धक्कादायक अपघाताचं सीसीटीव्ही समोर. आरोपी चालक नशेत असल्याची पोलिसांची माहिती. लवकरच केंद्र सरकारकडून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. न्यूज 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देशातल्या टोल वसुलीमध्ये मोठा बदल करण्याचे संकेत दिलेत. येत्या 10 दिवसात हे बदल लागू केल्यानं टोल दरात घट होईल अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली आहे. आपने कहा था 2024 तक टोल फ्री हो जाएंगे हाईवे, वो तो हुए नहीं साहब। मैंने टोल फ्री नहीं कहा था, हाँ, मैंने ये कहा था कि टोल भरने वाले लोग खुश हो जाएंगे क्योंकि वो ऐसी पॉलिसी ला रहे हैं हाँ। कि निश्चित रूप से आम लोगों को उससे बहुत राहत मिलेगी। वो प्रोसेस पूरी हुई है। वो सैटेलाइट से जो नहीं, हम जो अभी टोल देना पड़ता है अनेक बार, तो हम लोग उस सिस्टम को ही पूरा अध्ययन करके हम उसको बदल रहे हैं। इससे ज़्यादा मैं नहीं बता सकूंगा, पर मुझे लगता है 8 या 10 दिन में उसकी फाइनल घोषणा हो जाएगी। तो टोल बढ़ेगा कम हो जाएगा? 100% कम होगा। 100% कम, जीरो हो जाएगा? नहीं वो कितना होगा मैं नहीं बता सकता आपको। प्रकरण न्यायालयामध्ये असल्याचं सांगत टॅक्स भरतो असं म्हणणारे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय केळकर पुन्हा तोडघशी पडलेत. महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत 22 कोटी रुपये टॅक्स भरण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे. तातडीनं 2 दिवसात पैसे भरण्याची सूचना करत कारवाईचा इशारा देण्यात आला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा देणाऱ्या खिलारे कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे. उपचाराअभावी गर्भवती महिला तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणावरून त्यांनी ही भावना व्यक्त केली. बांधकाम कामगारांना 90 दिवसांचं प्रमाणपत्र सोप्या पद्धतीनं द्या असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कल्याणकारी मंडळाच्या आयुक्तांना दिलेत. मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढवा असंही मंत्री फुंडकर म्हटले. पंढरपुरात वर्षभरातील 4 प्रमुख एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठी गर्दी करत असतात. या गर्दीचं व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी वारीच्या कालावधीत AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. रामनवमीच्या 3 दिवसीय उत्सवामध्ये शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांनी भरभरून दान दिलंय. 3 दिवसात साई चरणी तब्बल 4,26,07,000 दान अर्पण करण्यात आले. सोन्याच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण झाली आहे. गेल्या 4 दिवसात सोन्याचे दर 3,500 घसरलेत, तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे GST सह सोन्याचा दर हा 90,850 तर चांदीचा दर हा 93,750 पर्यंत खाली आलाय. खेडमधील अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. परिसरात गारांचा खच दिसून आला. या गारपिटीचा आंब्याला फटका बसला असून वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा गळून पडल्यानं आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले. नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. शहरात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, तर हिमायतनगर तालुक्यात जोरदार गारपीट झाली. त्यामुळे आंबा आणि हळदीचं नुकसान झालंय.
उमरगा तालुक्यातील मुरुम आणि येणेगूर परिसरात अवकाळी पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालंय. शहापूर तालुक्यात उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे. शहापूरचं तापमान 45 अंशांवर पोहोचलंय. यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय. नाशिक शहराच्या तापमानानं 41 अंशांचा पारा गाठला. दरम्यान तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजकारणातील घोषणांच्या आतिषबाजीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चेमुळे अमरावती जिल्हा बँकेच्या 13,000 नियमित खातेदारांना 31 मार्चच्या आत पीक कर्जांचा भरणा न केल्यानं त्यांना 0% व्याज माफीला मुकावं लागलं. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्यानं नागरिकांची गैरसोय होते. हक्काचे पैसे काढण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना उन्हात तात्काळात उभं राहावं लागतंय. नांदेड शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. महापालिकेकडून शहराला 2 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही भागात 4-4 दिवस नळाला पाणी येत नाहीये आणि ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. सांगलीच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आलाय. यासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गाव बंद ठेवून निषेध केला जाणार आहे. मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील राजनांदगाव कळमणा दरम्यानचे 3ऱ्या रेल्वे लाईनचं काम वेगानं सुरू आहे. हे काम सुरळीत व्हावं यासाठी तब्बल 50 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काहींचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत, तर काही गाड्यांचे थांबे बदलून सुपरफास्ट गाड्या देखील रद्द करण्यात आल्या. दापोली शहरातल्या मच्छी मार्केटचा मुद्दा समन्वयातून सोडवण्यासाठी दापोली नगरपंचायतीनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी मच्छीमार महिलांनी प्रशासनाला धारेवर धरलं. नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्याला महिलांनी विरोध केला.